बबिताजी काय करत असतील? जेठालाल, आज सूर्य इकडून उगवलाय का भाऊ? इकडे का बघतोय? नाही नाही, मी तर पक्षाला बघत होतो. पक्षाला? हा, तो मस्त असा चवीने काहीतरी खात होता, तर त्यालाच बघत होतो. पक्ष्यांचं नशीबही माझ्यापेक्षा चांगलं आहे जेठालाल. का? अरे का काय, तूच म्हणालास ना चवीने काही खात होता. मला बघ, चवीने खायला काही मिळतच नाही. पक्षी पण चवीने खातो, आपल्या मर्जीने खातो, पण मी नाही खाऊ शकत. अरे अरे, तुम्हाला तर नाश्त्यामध्ये सुद्धा पालापाचोळाच मिळत असेल नाही? जेठालाल, नाश्ता, लंच, डिनर, दिवसात जेवढं खाणं असतं ना, प्रत्येक खाण्यात मला हेच खावं लागतं, पालापाचोळा आणि असंच काही बाई. ओ हो, चला, पण तसं पाहिलं तर एक गोष्ट तर आहे की हे सगळं खाऊन तुमची तब्येत तर चांगली राहते ना. अच्छा, हे सगळं खाऊन तब्येत चांगली राहते तर एक काम करूया ना जेठालाल, आजपासून तू पण खायला सुरू कर. हेच खाल्लं हेच काय बाई, हो ना? काकाजींना सांगतो आजपासून जेठालाल हेच काय. अरे हे काय बोलणं झालं भाऊ? तुम्हाला चांगलं जेवण मिळत नाही तर तुम्ही माझं जेवण का खराब करताय? मग तू का बोलतोय जेठालाल की तब्येतीला चांगलं असतं? तुला तुझ्या मित्राची काळजीच नाहीये? अरे मी तर हकारात्मक पद्धतीने या गोष्टीकडे पाहत होतो भाऊ. तुम्ही सुद्धा हकारात्मक पद्धतीने ह्याच्याकडे पाहिलं तर ते एवढं वाईट नाही वाटणार तुम्हाला. अरे कसं हकारात्मक पद्धतीने बघू जेठालाल? कसा विचार करू? हे सगळं खाऊन खाऊन माझे विचारच कार्यात्मक झालेले आहेत. हो हो हो,